आता आपण चक्रवाढ व्याजाची शाब्दिक उदाहरणं सोडवणार आहोत. आपल्याला माहिती आहे की चक्रवाढ व्याज म्हणजे आपण जेव्हा एखादी रक्कम व्याजाने घेतो किंवा आपण एखाद्या ठिकाणी रक्कम गुंतवतो, बँकेत किंवा पोस्टात किंवा अजून कुठे, तर अशा वेळेला आपण चक्रवाढ व्याज काढतो. पण चक्रवाढ व्याज हे फक्त व्याज घेताना किंवा रक्कम गुंतवतानाच काढतात असं नाही, तर बाकी बऱ्याच गोष्टींसाठी चक्रवाढ व्याजाचा उपयोग होतो आणि अशा गोष्टी तुम्हाला चक्रवाढ व्याजाच्या शाब्दिक उदाहरणांमध्ये दिसतील. तर कुठे कुठे वापर होतो? लोकसंख्येत होणारी वाढ किंवा घट ही काढण्यासाठी चक्रवाढ व्याज वापरता येतं. तसंच जंगलतोडीमध्ये होणारी वाढ किंवा घट. आपल्याला माहिती आहे की जंगलांचं प्रमाण कमी होत जातं, लोक जंगलतोड करतात, तर जंगलाचं प्रमाण किती टक्क्यांनी वाढतं आहे किंवा घटतं आहे, किंवा जंगलतोडीचं प्रमाण किती वाढतं आहे किंवा घटतं आहे, हे काढण्यासाठी पण चक्रवाढ व्याज वापरतात. तसंच एखाद्या वस्तूची किंमत, त्याच्यामध्ये होणारी वाढ किंवा घट. जसं की आपल्याला माहिती आहे बाजारामध्ये पेट्रोलचे भाव वाढतात, कधी कपड्यांचे भाव वाढतात, तर दरवर्षी किती टक्क्यांनी वाढ होते, अशी होणारी जी वाढ आहे त्यासाठी पण चक्रवाढ व्याज वापरतात. किंवा काही वस्तू वापरल्याने त्यांची किंमत कमी होते. म्हणजे जसे की गाडी असते, ती गाडी वापरली जुनी झाली की तिची किंमत कमी होते. किंवा मोठी मोठी यंत्र असतात, ती यंत्र वापरली आणि जुनी झाली की त्यांची किंमत कमी होते. प्रयोगशाळांमध्ये वेगळे वेगळे प्रयोग करतात आणि बघतात की जीवाणू किंवा विषाणू हे वाढतात की कमी होतात, म्हणजे एका तासामध्ये किती वाढ होते किंवा किती घट होते. तर ही होणारी वाढ किंवा घट ही मोजायला सुद्धा चक्रवाढ व्याज वापरतात. तर आता आपल्याला कळलेलं आहे की चक्रवाढ व्याज कुठे कुठे वापरलं जाऊ शकतं. उदाहरण बघूया. एका गावाची संख्या 2010 साली 30,000 होती. लोकसंख्येत दरवर्षी 8% वाढ होत असेल, तर 2013च्या शेवटी त्या गावाची लोकसंख्या किती होईल? हे उदाहरण चक्रवाढ व्याजाचं उदाहरण आहे. कारण दरवर्षीची लोकसंख्या वाढते 8%, त्यावेळेला पहिल्या वर्षी 8%नी जी वाढलेली लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येवर पुन्हा 8%नी ती वाढते. म्हणजेच दरवर्षी मुद्दल बदलतं आहे. आता इथे मुद्दल म्हणजे लोकसंख्या आहे. दरवर्षी मुद्दल बदलतं आहे, म्हणून हे चक्रवाढ व्याजाचं उदाहरण आहे. उदाहरणाकडे नीट पाहिलं तर लक्षात येईल, पी म्हणजे मुद्दल हे 30,000 आहे आणि दरवर्षी 8%नी वाढ होते, म्हणजे दर आर हा 8 आहे. आणि आपल्याला एकूण 3 वर्षांनंतरची रास काढायची आहे, कारण 2010 आणि 2013 याच्यामध्ये 3 वर्ष होतात, म्हणजे एन झाला 3. आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र माहिती आहे. ए बरोबर पी गुणिले 1 अधिक आर भागिले 100 आणि या सगळ्याचा एनवा घातांक. ए म्हणजे अमाऊंट रास, पी म्हणजे मुद्दल, आर म्हणजे रेट म्हणजेच दर आणि एन म्हणजे काळ. मग या सगळ्या किमती घातल्या की आपल्याला असं मिळेल 30,000 कंसामध्ये 1 अधिक 8/100 आणि या कंसाचा तिसरा घातांक. आता इथे मी गणित पुढे सोडवणार नाही आहे, कारण इथून पुढे कसं गणित सोडवायचं ते आपल्याला माहिती आहे. हे गणित सोडवण्याऐवजी मी याच्या पुढचं गणित सोडवणार आहे, अशासाठी की पुढचं गणित हे थोडंसं वेगळं आहे. आत्तापर्यंत आपण जी बाकी गणितं पाहिली होती त्यापेक्षा पुढचं गणित थोडंसं वेगळं आहे, म्हणून हे गणित याच्या पुढची आकडेमोड करायला मी तुमच्यावरती सोडलेलं आहे आणि याच्याऐवजी मी पुढचं गणित इथे सोडवून दाखवणार आहे. पुढचं गणित आहे, राजनी 24,000 रुपयांचा संगणक विकत घेतला. त्या संगणकाची किंमत दरवर्षी 10%ने कमी होत असेल, तर 2 वर्षांनी त्याची किंमत किती होईल? आता घेताना तो 24,000 रुपयांचा संगणक आहे, म्हणजे पी झाले 24,000 आणि 2 वर्षांनंतरची किंमत विचारली आहे, म्हणजे एन झाला 2. आता दर काय असेल? तर दर 10% दिसतोय, पण इथे गंमत बघा, इथे 10%नी त्याची किंमत कमी होतीये. आत्तापर्यंत दरवेळेला जेव्हा आपण आर बघायचो म्हणजे दर बघायचो, त्यावेळेला तेवढ्या दराने किंमत कायम वाढत असायची. आता इथे 10%नी किंमत कमी होते. वस्तूंची किंमत कशामुळे कमी होते? जुनी झाल्यामुळे, वापर झाल्यामुळे किंमत कमी होते.
तर आता हा संगणक 2 वर्षाचा जुना झाला की त्याची किंमत कमी होणार आहे. तर इथे आर दर हा 10% आहे. पण हा दर घेताना मला थोडासा विचार करायला लागेल. जेव्हा एखाद्या गोष्टीची किंमत वाढत असते, म्हणजे आपलं मुद्दल जेव्हा वाढत असतं, तेव्हा दर म्हणजे आर हा धन असतो. पण जेव्हा एखाद्या गोष्टीची किंमत कमी होत असते, त्यावेळेला तो दर हा ऋण घ्यायचा असतो. ऋण का घेतोय आपण? कारण तेवढ्या दराने ते मुद्दल खाली खाली जात आहे. आपण एरवी दर धन घेतो कारण मुद्दल वाढत असतं. इथे मुद्दल खाली खाली जाणार आहे. म्हणजे आपण ज्या किमतीला संगणक घेतला त्याच्यापेक्षा त्याची किंमत कमी कमी होत जाणार आहे. अशा वेळेला आपलं जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये किमती घालताना आपण दराची किंमत ही ऋण घालायची आहे. म्हणजे आपल्याला असं मिळेल 24,000 गुणिले 1 अधिक, आता दर जो इथे लिहिलेला आहे तो ऋण 10 लिहिलेला आहे, ऋण 10/100 आणि या सगळ्याचा वर्ग. आता मी 1 अधिक ऋण 10/100 लिहिला आहे. म्हणजेच काय होईल? म्हणजेच 1 वजा 10/100 होईल. बरोबर आहे? म्हणजे आता मला मिळाले 24,000 गुणिले 1 वजा 10/100 आणि या कंसाचा वर्ग. आता 1 वजा 10/100 आधी सोडवूया. एकाला मी 100/100 असं लिहू शकते. 100/100 वजा 10/100 म्हणजेच 90/100. म्हणजे आता मला मिळणार 24,000 गुणिले 90/100 गुणिले 90/100 आणि या 90/100ला मी 9/10 असं लिहू शकते, दोन्हीकडे 10ने भागून. त्यामुळे मला मिळतील 24,000 गुणिले 9/10 गुणिले 9/10. अंशामधली 2 आणि छेदामधली 2 अशी शून्य मी उडवलेली आहेत. याचाच अर्थ अंशाला आणि छेदाला दोन्हीकडे मी 100नी भागलेला आहे. म्हणजे आता मला काय मिळाले? 240 गुणिले 99 81. आता 81ला 24नी गुणायचं आहे आणि आलेल्या उत्तरावरती एक शून्य द्यायचं आहे. गुणाकार जर करून पाहिला तर आपल्याला मिळतात 19,440. याचाच अर्थ 2 वर्षांनंतरची किंमत, 2 वर्षांनंतरची संगणकाची किंमत ही 19,440 रुपये असेल. बघा, किंमत इथे कमी झालेली आहे. 24,000 आधीची किंमत होती, 2 वर्षांनंतर ती झाली 19,440. आता उत्तर तर मला मिळालेलं आहे. पण हा जो आपण दर ऋण लिहिला, म्हणजे आरची किंमत लिहिताना ऋण दर लिहिला, हे बरोबर होतं का? याच्यामुळे नक्की माझं उत्तर बरोबर आलं आहे ना? तपासून बघायचं आहे? तपासून बघूया. आत्ता आहेत 24,000 रुपये. 1 वर्षानंतर काय होणार आहे? तर 10%नी किंमत कमी होणार आहे. 24,000चे 10% किती झाले? एक शून्य उडवायचं शेवटचं, म्हणजे मिळाले 2,400 रुपये. 24,000तून 1 वर्षानंतर 2,400 रुपये वजा केले तर खाली उरतात 21,600 रुपये. तोंडी करता येईल, नसेल करता येत तर नेहमीसारखं करून पाहायचं. म्हणजे 1 वर्षानंतर संगणकाची किंमत झाली 21,600 रुपये. आता पुढच्या वर्षासाठी 21,600चे 10% काढायला लागतील, कारण याचे पुन्हा 10% कमी होणार आहेत. 21,600चे 10% म्हणजे पुन्हा एकदा शेवटचं शून्य उडवलं की मिळाले 2,160. हे 2,160 21,600मधून जर वजा केले तर उरतात 19,440. पुन्हा एकदा तोंडी करता येत असेल तर तोंडी करायचं आहे, नाहीतर नेहमीसारखी वजाबाकी करून पहा. म्हणजे माझं वरती सूत्र वापरून जे उत्तर आलं होतं तेच उत्तर एकेका वर्षाची घट जर काढली आणि करून पाहिलं तरीसुद्धा तेच उत्तर येत आहे. याचा अर्थ जेव्हाही कधी चक्रवाढ व्याजामध्ये घट काढण्याचं, घट होणारे किमतीची घट असेल किंवा वृक्षांची घट असेल, असं कुठलं उदाहरण असेल, त्यावेळेला दर नेहमी ऋण घ्यायचं आहे, उणे घ्यायचं आहे आणि मग गणित सोडवायचं आहे.